जाणून घेऊया संकटकाळी सदैव तत्पर असणारी एनडीआरएफ यंत्रणा। सध्या कोकणातील चिपळूणमध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती आणि महाडमधल्या तळये गावात दरड कोसळल्यामुळे झालेली भीषण दुर्घटना या दोन्ही पार्श्वभूमीवर एनडीआरएफ यंत्रणेला पाचारण करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सदैव सज्ज। एनडीआरएफ म्हणजे नेमकं काय, त्याचं काम कसं चालतं, ते कधी सुरू झालं याच्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारशी माहिती नसते। चला तर जाणून घेऊया याच्याविषयी सविस्तर माहिती। देशातल्या आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला। त्या अंतर्गत 2006 मध्ये एनडीआरएफची स्थापना करण्यात आली। याचं कामकाज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं। कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर तातडीने बचाव कार्य करण्याची जबाबदारी ही एनडीआरएफकडे असते। हे पथक स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर काम करतं। एनडीआरएफची स्थापना झाली तेव्हा देशात त्याचे 8 बटालियन होते आणि नंतर ही संख्या 12 वर गेली। एका बटालियनमध्ये सुमारे 1149 अधिकारी आणि जवान असतात। प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या असतात। प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, ज्यात अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वॉड आणि आरोग्य सेवेसाठी विशेषरित्या प्रशिक्षित केलेले जवान असतात। महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य 5व्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात। यामध्ये एकूण 18 तुकड्या आहेत। यापैकी मुंबईत 3, पुण्यात 14 आणि नागपूरमध्ये 1 तुकडी आहे। सध्या सत्यनारायण प्रधान हे एनडीआरएफचे महासंचालक आहेत, तर महाराष्ट्र एनडीआरएफचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव हे आहेत। एनडीआरएफमध्ये दाखल होण्यासाठी तुम्ही बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी यासारख्या पॅरामिलिटरीचे जवान असणं आवश्यक आहे, कारण यामध्ये प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून जवानांची नियुक्ती केली जाते। प्रतिनियुक्तीचा कालावधी 7 ते 9 वर्ष इतका असू शकतो। त्यांना 19 आठवड्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रशिक्षण दिलं जातं। एनडीआरएफ आपदा सेवा सदैव हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतं। त्यांच्या कामाचं उदाहरण द्यायचं झालं तर आतापर्यंतच्या एनडीआरएफच्या बचाव कार्याचा यशस्वी इतिहास सांगता येईल। नुकत्याच झालेल्या पूरस्थितीमध्ये महाडमधल्या तळये गावात दरड कोसळल्याने भीषण दुर्घटनेतील बचाव कार्य, तसंच महाराष्ट्रातील तिवरे धरणफुटी, मुंब्रा इमारत दुर्घटना, सावित्री पूल, माळीण भूस्खलन यासारख्या दुर्घटनांमध्ये एनडीआरएफच्या यंत्रणेने आजवर अनेकांना जीवदान दिलं आहे।